सगळ्यात जास्त लोकांना आवडणारी आज आपण बनवणार आहोत मिठाई, ती म्हणजे गुलाबजामुन। त्यासाठी मी इथे एक फुल पॅकेट MTR गुलाबजामुनचा घेतलेला आहे। हा मी पूर्ण पॅकेट आज यूज करणार आहे। एका मोठ्या वाटीमध्ये MTRचा पूर्ण पॅकेट आपण काढून घेऊया। तुम्ही दुसऱ्या पण पॅकेटने बनवू शकता, पण MTR पॅकेटची ही खासियत आहे की याच्यापासून गुलाबजामुन बनवलेले एकदम बाहेर जसे आपण बेकरीवरून वगैरे आणतो तसे एकदम टेस्टला तसेच लागतात। त्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे। दूध जितकं आपण जसं आपल्या चपातीसाठी पीठ आपण मळतो ना, हलक्या हाताने याला मळायचे। याला जास्त रगडत बसायचं नाही, कारण याच्यामध्ये सोडा असतोय। मग नंतर आपण आता एकदा याला जास्त रगडल्याच्या नंतर हे आपण आपले गुलाबजामुन व्यवस्थित फुगणार नाहीत, म्हणून याला हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथं माझं हे पीठ मळून झालेलं आहे। मी याच्यावर आता एक ढक्कन झाकून याला 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे। तर आता आपण इथे चाचणीची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी एका मोठ्या वाटीमध्ये मी 3 ग्लास पाणी आणि 1.25 ग्लास मला इथे साखर लागणार आहे चाचणीसाठी बनवायला आपल्याला। तर मी इथे साखर टाकून घेतलेली आहे। खाली बुडाला चिटकू नये म्हणून आपण थोडंसं त्याला पळीने हलवून घेणार आहोत। ही चाचणी बनवायला जास्त टाइम लागत नाही आणि गुलाबजामुनची चाचणी ही फार काही घट्ट नसते, पातळच असते। इथे आपल्याला 10 ते 15 मिनिटे जास्तीत जास्त लागतील, म्हणजे कमी पॉवरवरती मी इंडक्शनवरती बनवत आहे म्हणून। तर आपल्याला हे पीठ बघा 10-15 मिनिटाच्या नंतर हे असं झालेलं आहे। तर आपण आपल्या हलक्या हाताने ह्याचे गोल अशा प्रमाणात गोळे बनवून घेणार आहोत। तुम्हाला जशा लांब वगैरे आकारात आवडत असेल घ्या। इथे आपली चाचणी पण बघा ही अशा प्रकारे तयार झालेली आहे। आता आपण इथे गुलाबजामुन तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपण जे गुलाबजामुन तयार करून ठेवले होते गोळे, ते गोल गोल गोळे जे होते ना, ते याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी एक एक सोडून घेतलेलं। गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला। आणि याला आतून कच्चे राहतात म्हणून याला कमी गॅसवरती किंवा इंडक्शनवरती तुम्ही बनवत असाल तर 400 पॉवरवरती तुम्ही याला तळून घ्यायचं आहे। याला तळायला थोडासा टाईम लागतो, पण आतून कच्चे राहणार नाहीत याच्या टाईमनुसार। हे बघा असा गोल्डन ब्राऊन कलर, मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि आपला इथे पाक पण रेडी झालेला आहे। तर या पाकामध्ये आपण पाक एकदम गरम पाकामध्ये याला सोडायचं नाही। पाक बनवून झाल्याच्या नंतर 10 मिनिटाच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचे। आता मी ते झाकून ठेवले होते, तर बघा 15 मिनिटाच्या नंतर हे गुलाबजामुन असे एकदम मस्त तयार झालेले आहेत। तुम्ही पण नक्की तयार करा आणि खा। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि कशी बनली ही मला नक्की सांगा। तोपर्यंत बाय बाय, भेटूया आपण नवीन एका रेसिपीमध्ये।